ओ तात्याराव, अहो थांबा की वाईस. तात्याराव नाही नाही, तात्यारावला काम आहे, पैक कमवायचे आहे, माडी बांधायची आहे. तान्या, बाळूला आपल्याला भेटायला पाहिजे बघ. होय. बाया, अहो काय झालं हाय बॉम्बला या वरटा या. हा बाळ्याचं काय करायचं समजत नाहीये मला. बाळूनं काय केलं हाय आता? अजूनपर्यंत काही केलेलं नाहीये, पण त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये मला. पोचता येत नाही? अहो कवा धरून तुम्ही येतच आहेत, पोचता येत नाही म्हणजे? अरे मूर्खा, मी माझ्या जादूने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण पोहोचतच नाहीये. काय चाललंय काय कळायला मार्गच नाही. अहो पर त्याचा पत्तूर पोचायचंय कशा पाहिजे? त्या बाळूचं काय चाललंय हे बघण्यासाठी काय करायचं आपल्याला? जेव्हा गावात येईन तेव्हा आपण बघू, नाही तर जाऊ द्या. कामात काय? असतो कोणाकडे करतोस? या बा. नाही, मी माझं एकलंच काम करतो, म्हणजे अजून काम करत नाही, म्हणजे आता काम हुडकणार आहे. हा, असं आहे होय. व्हय? चल मग माझ्या संग. पुढं काळ बहिरीकडं काम देतो तुला, चल. काय काम करावं लागन? अरे त्यांचं कपडे धुवून द्यायचं, हातपाय दाबून द्यायचं, जेवाय वाढायचं, बस. असं का? त्यांचं कपडे धुवून द्यायचं, जेवाय वाढायचं. अरे त्या परीस बाळू संग मेंढ्या राखायला गेलेलं काय वाईट आहे? काय 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 बाळू बाळू कर काय? नाही नाही नाही, अरे कुठं काय, काहीच नाही. अरे बाळू म्हणजे बाळू परीस म्हणजे असं काही नाही, काहीच नाही म्हणलं. अरे तात्या समजा ठाव आहे, त्या बाळू संग तू इजापूरला गेला होता ना? हा, तुला गावातला आम्हाला समजत नाही. अरे नाही 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 बाबा, अरे ते असं मस्करीने म्हणलं मी, असं काही बी नाही रे. नाही तू काहीच सांगू नको, मला तर वाटतं तू बी त्यांच्यातच सामील आहेस. नाही नाही थांब, काळ बहिरीला सांगतो, मग बघ कसा मंतर मारतात. अरे नाही बाबा नाही मंगळू, अरे असं काही बी नको करू. हा हा, अरे मंगळू माझ्याकडे भाकर आहे, देऊ का? हा, त्या भाकरीवर जगत नाही ना. जिलबी जिलबी आहे, जिलबी काय? जिलबी. ए मंगळू, ए यार थांब ना. हे असं आहे, आत्ता कुठं बाळू संग रांग केला कार्यक्रम आहे का काय? भाई समधी इकडेच येणार आहेत. आहे, तू सांग ना बाला काहीतरी. काय तुला लगीन करायचं नाही म्हणून? होय. अरे पण तुला लगीन का नाही करायचं? मला नाही पडायचं या समजेमध्ये. अरे देवा, आता कोणत्या देवाकडे जावं? उपास तपास झालं, नभस्तायास झालं, देव ऋषी झालं, ह्यातलं काय बी करायची गरज नाही. विक्रम हे मी नाही सांगायची तुझ्या बाला. अरे बाळू, अरे काय काम चालू आहेत? सदा, अरे काने बी आहे की. कसं आहे? आम्ही बरं आहे. या, बस. नाही नाही नको, ठीक आहे. काय काम चालू आहे? कसली काम? पाऊस आपल्याला जायचं हाय आणि हे बी येतात संघ. ते बी येणार आहेत होय? म्हणजे समजा संपलं. लागलीच निघायचं हाय. आहे, एक सांगू, मला कोणत्या बी साधू बाबाकडे नेऊ नगस, त्याचा काय बी उपयोग होणार नाही. अरे मी तुला धड सांगते तर तू काय बी ऐकत नाहीस. आवरायला घे, अकोळला जायचंय आपल्याला. अकोळ मंदी? त्यांचा एक मैत्र आहे तिकडं, पंच आहे त्या गावचा, आणि त्याच्या मोहर तरी नीट वाग बाबा. चल
आवरायला घे. हे बाबा तुझी माय म्हणते म्हणून मी तयार झालो. तिनं तुझ्यासाठी कमी उपस्तापात गंडेदोरे केले नाही. आता काय ते शेवटचा उपाय आधीच सांगतो तुम्हाला. अरे बोल की काहीतरी, बोल की घड्या घड्या काय विचारतात ते. मी काय बोलू? मला ठाव आहे लगीन करून माझं काय भलं होणार नाही. आता काय अंगाला राग पासून हिमालयात जाणार आहे का तू? हा त्या परीस जीव दिल मी. याला याला नीट समजावून सांगा, नाही तर मी जोड्यानं मारेल हा याला. मनस्ताप देऊ नको म्हणा. हे बघा तुम्ही आधी शांत राहा बघू. चांगल्या कामाला जाताना तंटा नको का. आणि एक काम करा, जाताना गावभर सांगत जाऊ नका कुठे जातोय म्हणून. गावातले लोक तुम्हाला माहित नाही का, पिंपळात पान पडला की पिंपळ पडला म्हणतात. लय थोडी लोक आहेत. ए पोपट्या गप्पा बसा. मग आता काय भेट नाही होणार का आमची? नाही नाही, अशी कशी भेट होणार नाही? होणार. ए तात्या तू उठावा. आता मी नाही उठणार बाबा. आदित्य मायावर चिडलेले मी इथं येत नाही म्हणून. यो नाटक नको बघा. उठावा म्हणतो ना. उठा. भैरी भैरी. अरे तात्या तुझं काय माहित राहत व्हायचे? गुरु आहेत गुरु. काय भैरी? काल भैरी उठा ना. ऐक गेली. तात्या अरे आज तर म्हणू नका की. अरे उठणार नंतर काय करणार आहे? मंगळू नेहमी कसे उठतात? अहो ते त्यांचं तेच उठतात. कवा कवा तर फाटच उठून बसतात. आणि कवा कवा रात्रीचा दिस होतो आणि दिवसाची रात होती तरी मी उठत नाहीत. ध्यान करतात. मला मला तू यावर हात उचलायला गोड वाटते का सांग? अरे तू एकुलता एक पोरगा आहे माझा. मग किती जीव तुटत असेल तू यासाठी. तू 7 पिढ्या बसून खाशील रे. एवढं कमवून ठेवलंय बापानं. मला सांग कोणा पायी कमवलं? तुया पायी विक्रमसाठी. तू जर लग्नाला नाही म्हणला तर हा सगळा प्रपंच कसा चालायचा? तू या पाया पडतो रे बाबा. तू हो म्हण लग्नाला. हो पण बा तुम्हाला काही बी सांगू नकस. तू फक्त न तू लग्नाला उभा राहा. बापाचं काळीच न जाणून गे रे. मला लगीन नाही करायचं. बघ मी जेवढं धन कमवलं ना त्या परीस नाव बी कमवलं. आणि माया नावाला माया जीवापेक्षा जास्त जपलं. कळलं? आणि त्या नावाला तू जर काळ फासलं माया एवढा वाईट माणूस ना कोणी नाही. कळलं? लगीन झालं की काल भैरीसनी जे जे हवंय सोनं नाणं ते समज द्यायचं बर का. तुमच्या अंगावरच द्या, मला सांगू नका. आता बरं मी जाऊ का आता? जा 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 जा. जा काय जा. अहो जेवायची येळेला आल्यात. बाई जेवून जाऊ दे की. नगर तू आधी सिद्धरामाला निरोप दे की लग्न झालं की येतो म्हणून भेटायला. देतो की मग. जा लवकर जा. जाऊ मग. आले देवाजीच्या मनात इथं कुणाचं चालं ना. चला आता भूक लागली, वाडा जेवायला. बाळू समजा बैजवार चालला आहे ना? वय गंगूताई खोडा घालते कामात. तिच्या कलानं घे. समद्यांच्याच कलानं घेतलं तर माझी काम बाजूला राहतात. तू काय ऐकायचंच नाही बाबा. हे बघ भीमादा, मी एकदा बाहेर पडलो का परत नाही यायचो लागलीच. सांगतो आयला मी. आमचं काय नाही रे. तीच दुसरा काढत बसती माहितीये का? होय, पर ह्यासनी काय नाही त्याचं.